आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत। त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण बिर्याणीसाठी पाणी घेतलेले। पाणी उकळत आले की त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊ। तमालपत्र घेतले, चक्रीफूल, काळी मिरी, लवंग, वेलची, जे आपल्याजवळ खडे मसाले असतील ते टाकून घ्यायचे। असे गरम मसाले टाकले तर भाताला छान अशी चव येते। तर हिरवी वेलची सुद्धा घेतलेली आहे 2, तिला थोडीशी फोडून घ्यायची मग टाकायची। त्यात 2 हिरव्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊ आणि मीठ थोडंसं जास्तच वापरायचं आहे। आता आपण भिजत ठेवलेला तांदूळ अर्धा तास तो तांदूळ टाकून घेऊ त्याच्यात आणि छान व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ। त्यात थोडंसं तेल टाकून घेऊ म्हणजे काय होईल, भात एक दुसऱ्याला चिकटणार नाही, सुट्टा सुट्टा भात होईल आपला। तर भात शिजतोय तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ। तर 1 वाटी दही घेतलेले, मोठी 1 वाटी दही आहे, त्याच्यात 2 हिरव्या मिरच्या अशा 2 तुकडे केलेले टाकून घेऊ। त्यातच आपण गरम मसाला घेतला आहे खडा, जे आपण पाण्यात टाकला होता तेच मॅरिनेटमध्ये पण टाकणार आहे। 1 चमचा हळद आहे, गरम मसाला घेतलेला आहे आणि आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट केलेली ती सुद्धा टाकून घेऊ। त्यातच आपण लाल तिखट आहे ते 2 चमचे टाकणार आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। काही मसाले जी मसाले आपल्याला टाकायचे ते आत्ताच टाकायचे, नंतर आपण टाकायचे नाहीत। म्हणून लाल तिखट जर आपल्याला तिखट हवी असेल तर आपण तिखट वाढवू शकतो, पण हिरवी मिरची घेतलेली वाटण म्हणून त्याची काही गरज नाही। आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ, 2 मिनटं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता 1 किलो चिकन घेतलेले, छान व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आणि चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊ। आता छान एक जीव झाला पाहिजे मसाला आणि चिकन, सर्व चिकनला छान असं कोट झालेले बघू शकता। आता चिकन मॅरिनेट झाले, आता आपण 1 तासासाठी त्याला असंच झाकून ठेवायचं आहे। आणि आता आपला राईस रेडी झाला आहे का चेक करूया। तर हो, 80% राईस छान असा शिजलेला आहे। तो आता आपण एका कढईमध्ये काढून घेऊ, छान सर्व पाणी निथळून मग नंतर काढायचा। तर आपण 1 किलो चिकन घेतलेले आणि त्याच्यासमोर अर्धा किलो तांदूळ आहे। आता भात छान शिजलेला आहे। आता आपण एका कुकरमध्ये कांदा तळून घेऊ। थोडासा कांदा आपण जेव्हा लेयर करू का नाही तेव्हा थोडासा कांदा लागेल म्हणून थोडा जास्तच वापरला आहे। तर छान असा ब्राऊन कलर होईस्तोपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा आहे। तर अजून थोडासा आपण भाजून घेणार आहे, छान असा लाल कलर झालेला आहे आणि चिकनसुद्धा छान मॅरिनेट झालेलं आहे। तर आता चिकन टाकून घेऊ आपण, थोडं हळूहळू काम करायचं, अंगावर उडू शकतं तेल। आता चिकन छान आपण टाकून घेतले, आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता 4 ते 5 मिनटं आपण त्याला असंच कमीत कमी हलवून घेणार आहे, कारण चिकनला स्वतःचं पाणीसुद्धा सुटतं आणि आपण काय चिकन शिजवून नाही करणार आहे, डायरेक्टच बिर्याणी करणार आहे ना। तर आता 4 ते 5 मिनटं आपण त्याला असं शिजवून घ्यायचं आहे आधी। तर त्याचा कलरसुद्धा चेंज होतो, तर छान असं तेल सुटलेले बघू शकताय आणि कलरसुद्धा किती चेंज झालेला आहे। तर 5 मिनटं आपण कमीत कमी त्याला असंच हलवून हलवून शिजवून घेतलेलं आहे, ना त्याच्यावर झाकण ठेवलेलं आणि नाही काय त्यात पाणी टाकलं आहे। तर छान असं आता आपण जी मॅरिनेट करून ठेवलेला बाऊल त्यात थोडंसं पाणी घेतलेलं आहे, तेच पाणी
थोडासा बाउल धुवून टाकले बस, बाकी काही एक्स्ट्रा पाणी टाकलेलं नाही. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि थोडीशी 2 मिनटं अजून चिकन शिजू देऊ. तर 2 मिनटं चिकन छान शिजलेलं आहे. आता आपण कांदा तळून ठेवला होता तो त्याच्यावर पसरून घेऊ. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना बारीक कट करून घेतला आहे तो टाकून घ्यायचा. आणि जो राईस आपण रेडी करून ठेवला होता ते राईसनी छान अशी व्यवस्थित लेयर लावून घ्यायची. हळूहळू लेयर लावायची. आणि आता आपण चिकनला पाणी नाही टाकणार आहे. तेवढ्या पाण्यातच आपलं चिकन एकदम व्यवस्थित शिजतं, कारण चिकनला पण स्वतःचं पाणी सुटतं ना. तर सर्व तांदूळ आपण त्याच्यावर टाकून घेतलेला आहे चिकनवर. आता छान तांदूळ असा पसरून घ्यायचा भात. त्याच्यावर 1 चमचा किंवा 2 चमचे आपल्याला जसं आवडेल तसे तूप टाकून घ्यायचं किंवा बटर टाकलं तरी छान लागतो. तूप टाकून झाले. आता आपण त्याच्यावर बिर्याणी इसेन्स आहे ती 2 ते 3 थेंब टाकून घेऊ. परत फूड कलर आहे ती सुद्धा 2 ते 3 थेंब असे टाकून घ्यायचे आपल्याला जसं आवडेल तसं. तर मी ग्रीन कलर घेतला आहे. थोडासा केवडा घेतला आहे. केवड्याची पण आपण 2 ते 3 थेंबच टाकायचे. बिर्याणी इसेन्स आहे ती सुद्धा टाकून घेणार आहे. केवडासुद्धा टाकून घ्यायचा. जास्त केवडा टाकायचा नाही, फक्त 2 ते 3 थेंब टाकायचा. का तर त्याच्यामुळे स्वाद खूप छान लागतो. बिर्याणी खूपच स्वादिष्ट होते. थोडासा फूड कलर आहे ग्रीन तो टाकून घेऊ. जास्त नाही टाकायचा, थोडंसंच टाकायचं आहे. छान असं टाकून रेडी झाले. आता आपण त्याच्यावर कांदा भरभरून घेऊ. तळलेला कांदा आहे. छान व्यवस्थित सर्व बाजूला भरभरून घ्यायचा, ठेवून घ्यायचा. बिर्याणीमध्ये कांद्याची तर खरी चव असते. आता त्याच्यावर कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून ठेवलेला आहे ते सुद्धा पसरून घेऊ. छान असं पसरवून घ्यायचं सर्व बाजूला. छान पसरून झाले. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवायचे. कमीत कमी 10 मिनटं फुल गॅसवर झाकण ठेवायचं आहे. नंतर गॅस कमी करायचा आहे आणि 10 मिनटं कमी गॅसवर ठेवायचा. तर रेडी झाली आपली बिर्याणी. आणि बिर्याणी झाल्या झाकण काढायचं नाही. 10 ते 15 मिनटं त्याला रेस्ट द्यायचं, मग झाकण उघडायचं. तर छान अशी बिर्याणी रेडी झालेली आहे. तर बघू शकता एक एक भाताचा दाणा कसा वेगळा वेगळा आहे. एकदम सुटसुटीत अशी आपली बिर्याणी झालेली आहे. कधी पण बिर्याणी झाल्या उघडायची नाही. तिला 10 ते 15 मिनटं छान असा रेस्ट द्यायचा. त्याच्यामुळे काय होतं, छान अशी चव येते त्याला, खूप छान चव लागते मग. तर बघू शकता किती छान असं एक एक शीत वेगळं झालेलं आहे आणि किती छान चिकनसुद्धा शिजलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता त्यात आपण पाणी जरासुद्धा टाकलं नव्हतं, तरीसुद्धा एकदम मऊसूत चिकन शिजलेलं आहे आणि काहीसुद्धा जास्त लागत नाही, खूपच कमी वेळात. आणि हॉटेलसारखी बिर्याणी आपण घरच्या घरी रेडी केलेली आहे. त्याच्यावर आपण लिंबू ठेवून घेऊ. आपल्या आवडीनुसार कांदा घ्यायचा आहे. तर रेडी झाली आपली हॉटेलसारखी बिर्याणी. एकदा नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि हो, एकदा नक्की करून बघा कशी वाटली चिकन बिर्याणी. धन्यवाद.